नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MPSC राज्यसेवा प्री यातील फिजिक्सचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. राज्यसेवा एक्झामला सायन्सचे जनरली 20+ क्वेश्चन्स असतात. 20+ क्वेश्चन्स असतात किंवा आपण असंही म्हणू शकतो की 17 ते 20 क्वेश्चन्स असू शकतात एक्झामिनेशनसाठी. याच्यामध्ये बघा 2019चा जो पेपर होता त्याच्यामध्ये 20 क्वेश्चन्स पडले होते. 2020-21चे जे क्वेश्चन्स होते, क्वेश्चन पेपर होता त्याच्यामध्ये 70 क्वेश्चन्स पडले होते. आणि 22च्या पेपरमध्ये 18 क्वेश्चन्स आणि 23च्या पेपरमध्ये 20 क्वेश्चन असं जनरली वेटेज होतं सायन्सबद्दल. ठीक आहे. आणि या सायन्समधील फिजिक्स हा जो विषय आहे तो या सायन्सला 3 विषयामध्ये क्वेश्चन येतात. एक आहे फिजिक्स, एक असते केमिस्ट्री अँड थर्ड वन इज बायोलॉजी. ठीक आहे. त्यातले फिजिक्सला जवळजवळ 4 ते 6 क्वेश्चन्स असतात, केमिस्ट्रीला एक 4 ते 5 क्वेश्चन्स असतात आणि बायोलॉजीला 7 ते 8 क्वेश्चन्स असतात. बायोलॉजीचे 7 ते 8 क्वेश्चन्स असतात ऑन एन ॲव्हरेज. आज आपण फिजिक्सबद्दल डिस्कस करणार आहे. जो फिजिक्सचा पार्ट आहे एक्झामिनेशनसाठी फिजिक्सबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहे. 2019 ते 2023 2019 ते 2023 फिजिक्सबद्दल कसा ट्रेंड होता ते. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर याच्यामध्ये राज्यसेवा 2023चा जो पेपर होता तर 2023ला फिजिक्सचे जवळजवळ 5 क्वेश्चन आले होते. फिजिक्सचे 5 क्वेश्चन्स आले होते. या 5 क्वेश्चन्सपैकी बघा रेझिस्टिव्हिटीवरती एक क्वेश्चन आला होता, प्लेन मिरर इमेजवरती एक क्वेश्चन आला होता, नंतर कॉन्स्टंटवरती एक क्वेश्चन आला होता, नंतर ग्रॅव्हिटेशन जो टॉपिक आहे या ग्रॅव्हिटेशन टॉपिकमध्ये प्लॅनेट्सबद्दल इन्फॉर्मेशन, त्या प्लॅनेट्सच्या स्पीडवरती एक क्वेश्चन आला होता आणि नंतर न्यूक्लिअर फिजिक्सवरती अल्फा बीटा गॅमा पार्टिकलच्या कॅरेक्टरिस्टिक्सवरती एक क्वेश्चन आला होता. असे टोटल 5 क्वेश्चन राज्यसेवा 2023ला फिजिक्सवरती पडले होते. नंतर 2022च्या पेपरमध्ये जर बघितलं 11वी स्टेट बोर्ड फिजिक्समधला पहिला जो टॉपिक आहे मेजरमेंट त्याच्यावरती क्वेश्चन आला होता. नंतर इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स नावाचा जो पार्ट आहे त्याच्यावरती क्वेश्चन आला होता. म्हणजे 2023ला रेझिस्टिव्हिटीवरती क्वेश्चन आला होता. 2022ला पोटेन्शियल डिफरन्सवरती क्वेश्चन आला होता, डिफरन्सवरती. आणि हे दोन्ही कन्सेप्ट एका सिंगल टॉपिकमध्ये, त्याचं नाव आहे इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिसिटी टॉपिकमध्ये ह्या दोन्ही कन्सेप्ट इन्क्लुडेड आहेत. नंतर जो थर्ड क्वेश्चन आला होता तो मॅग्नेटिझमवरती आला होता. एकदम बेसिक क्वेश्चन होता. 10th सायन्सचं जे पुस्तक आहे NCERT म्हणजे CBSE बोर्डचं, त्याच्या फर्स्ट पॅरेग्राफमध्येच याचा आन्सर सापडता. लोडस्टोन नाव म्हणजे आन्सर होतं त्याचं. नंतर सोनारवरती क्वेश्चन पडला होता, साऊंड वेव्ह आणि प्लेन मिरर इमेजेसवरती. म्हणजेच 2023 आणि 2022 ह्या दोन्ही वर्षी प्लेन मिरर इमेजवरती क्वेश्चन रिपीट झाला आहे. प्लेन मिरर इमेजवरती जो क्वेश्चन आलेला आहे तो रिपीट झालेला आहे. ठीक आहे. नंतर बघा म्हणजे इथं वेव्ह हा नव्याने टॉपिक आधी पडला होता. ठीक आहे, आदल्या वर्षी पडला होता वेव्हबद्दल आणि या सोनारबद्दल. ठीक आहे. नंतर 2021चा जो फिजिक्सचा पेपर आहे म्हणजे सायन्समध्ये जो फिजिक्सचा पार्ट होता त्याच्यामध्ये फिजिक्सचे 4 क्वेश्चन आले होते. 4 क्वेश्चनमध्ये बघा डेन्सिटीचा एक क्वेश्चन होता, फ्रिक्शनचा एक क्वेश्चन होता, नंतर पॉवर म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिकमधला जो पार्ट आहे पॉवर त्याच्यावरती एक क्वेश्चन होता आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती एक क्वेश्चन होता. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो का जो इथे रेझिस्टिव्हिटी, पोटेन्शियल डिफरन्स आणि 2021ला पडलेला जो पार्ट होता त्याचं नाव आता आपण पाहिलं बघा पॉवरचं जे गणित होतं न्यूमॅरिकल म्हणतो इथे मी, ते पण कोणत्या टॉपिकमधलं होतं इलेक्ट्रिसिटी टॉपिकवरती होतं. म्हणजेच MPSC फिजिक्समध्ये इलेक्ट्रिसिटी नावाचा जो टॉपिक आहे तो व्हेरी मस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण की दरवर्षी याच्यावरती एक क्वेश्चन येतो आहे, दरवर्षी त्याच्यावरती एक क्वेश्चन विचारला जातो आहे. ठीक आहे. नंतर बघा 4 क्वेश्चन पडले होते फिजिक्सवरती. रिलेटिव्ह डेन्सिटी हा जो पार्ट आहे हा एकदम सोपा पार्ट आहे. हा 11th NCERTमध्येच आहे आणि तो केमिस्ट्रीमध्ये पण वापरला जातो आणि फिजिक्समध्ये पण वापरला जातो. रिलेटिव्ह डेन्सिटी याच्यामध्ये कंपॅरिझन असतं, याच्यामध्ये काय असतं कंपॅरिझन. ठीक आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा लाईट नावाचा जो टॉपिक आहे 8वीपासून शिकलेला आहे बघा, लाईट नावाचा टॉपिक त्याच्यावरती तो कन्सेप्ट आहे किंवा ऑप्टिक्स म्हटलं तरी चालतं, लाईट ऑप्टिक्स. ठीक आहे. नंतर बघा राज्यसेवा 2020चा जो पेपर आहे त्याच्यामध्ये साऊंड वेव्हवरती क्वेश्चन आला होता आणि हाच साऊंड वेव्हवरचा क्वेश्चन 2021ला परत रिपीट झाला. 2022च्या पेपरमध्ये रिपीट झाला. म्हणजेच आपण असं जर इथे नीट पाहिलं तर 2020
आणि 2022ला साऊंड वेववरती क्वेश्चन पडला आहे. साऊंड वेववरती क्वेश्चन पडला आहे, म्हणजे 2024ला त्याची येण्याची शक्यता आहे असं आपण गृहीत धरू. नंतर बघा 2020ला परत एनर्जीवरती क्वेश्चन पडला आहे. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये जो एनर्जीचा पार्ट आहे त्याच्यावरती क्वेश्चन पडला आहे. आता इथे परत बघा, इथं परत आपण ॲडिशन करूयात. इथं जो इलेक्ट्रोस्टॅटिक पार्ट आहे किंवा इलेक्ट्रिसिटीचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये 2021ला, 22ला, 23ला आणि 2020ला एनर्जीवरती क्वेश्चन आलेला आहे. कशावरती क्वेश्चन आलेला आहे? एनर्जी. म्हणजेच इलेक्ट्रिसिटी टॉपिक जो आहे त्याच्यामध्ये एनर्जी ही टर्म, पॉवर ही टर्म, रेझिस्टिव्हिटी ही टर्म आणि पोटेन्शियल डिफरन्स ही टर्म ही पाहणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच 2022 आणि 2023ला प्लेन मिरर इमेजवरती क्वेश्चन आलेले आहे. प्लेन मिरर इमेजेसवरती फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन होता, न्यूमेरिकल टाईप म्हणून आपण फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन होता. तसंच 2020ला आणि 2022ला साऊंड वेववरती क्वेश्चन आलेला आहे. साऊंड वेववरती क्वेश्चन आला होता. ठीक आहे. नंतर आणि EMF ऑफसेल हा पण टॉपिक इलेक्ट्रिसिटीमधलाच पार्ट आहे. हा पण कशामधला आहे? इलेक्ट्रिसिटीमध्येच आहे. म्हणजे इथं आपण अजून एक ॲड करू, EMF म्हणजे इलेक्ट्रिसिटीवरती दरवर्षी क्वेश्चन येतो आहे. जो इलेक्ट्रिसिटी नावाचा टॉपिक आहे त्याच्यावरती बघा दरवर्षी क्वेश्चन येते. इथे 2020 EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, याला म्हणतात इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, पोटेन्शियल डिफरन्स आणि इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ह्या टर्म बऱ्यापैकी सेम आहेत. ह्या बऱ्यापैकी काय आहेत? सेम आहेत. अर्थ आपण पाहणारच आहोत नंतर. ठीक आहे. नंतर राज्यसेवा 2019चा जो क्वेश्चन पेपर होता त्याच्यामध्ये फिजिक्सचे 4 क्वेश्चन विचारले होते. राज्यसेवा 2020मध्ये फिजिक्सचे 3 क्वेश्चन विचारले होते. ठीक आहे. हे 4 क्वेश्चन जे होते त्याच्यामध्ये न्यू टॉपिक बघा कोणते होते, ओल्ड टॉपिक कोणते होते बघा. अल्फा बीटा गॅमा पार्टिकलचा पार्ट, हा जो पार्ट आहे अल्फा बीटा गॅमा पार्टिकलचा पार्ट, हा पार्ट 2023ला पण रिपीट झाला होता आणि 2019ला पण आला होता. ठीक आहे. आपण इथं परत दाखवतो तुम्हाला मी. बघा अल्फा बीटा गॅमा पार्टिकलचा पार्ट 2023च्या पेपरमध्ये आणि 2019च्या पेपरमध्ये तो क्वेश्चन आला होता. ठीक आहे. ऑप्टिकल फायबर, जो ऑप्टिक्सचा जो चॅप्टर आहे, मिररचा अभ्यास करत असताना याचा पण आपण स्टडी करतो, त्याच्यावेळेस तो कन्सेप्ट येऊन जातो. ठीक आहे. आणि वेटलेस कंडिशन हा पार्ट ग्रॅव्हिटेशन टॉपिकमध्ये आणि कम्युनिकेशन सिस्टीम हा नव्याने आलेला पार्ट आहे, तो परत आलाच नाही एक्झामला. याच्यावरती परत क्वेश्चन आलाच नाही. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत जे पाहिलं आपण, आता इथे जर शॉर्ट आऊट करायचं जर म्हटलं तर ऑप्टिक्सवरती जर क्वेश्चन बघितले, तर ऑप्टिक्सवरती जे क्वेश्चन आहेत ते ऑप्टिक्सवरती क्वेश्चन 2019ला पण आलेला आहे, 2022ला पण आलेला आहे आणि 2023ला पण आलेला आहे. ठीक आहे. साऊंड वेववरती जर बघितलं तर साऊंड वेववरती क्वेश्चन 2020ला आलेला आहे, 2022ला आलेला आहे. म्हणजे यावर्षी रिपीट होऊ शकतो. नंतर व्हेरी मस्ट इम्पॉर्टंट इलेक्ट्रोस्टॅटिकचा पार्ट्सच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स मी बऱ्यापैकी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा इलेक्ट्रिसिटी हा जो टॉपिक आहे 11वीला फिजिक्समध्ये आपण तो शिकलेला आहे, ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड नाही आहे. ओके. 9th क्लासमध्ये आणि 10th क्लासमध्ये जेवढं इलेक्ट्रिसिटीबद्दल शिकलं तेवढं जरी केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. कारण की हा जो EMFचा पार्ट आहे तो तुम्हाला 11वीमध्येच आहे डायरेक्ट. ठीक आहे. पण हे वरचे जे 4 पार्ट झालेले आहेत, पोटेन्शियल डिफरन्स, पॉवर, एनर्जी, हे 10th क्लासमध्ये आपण शिकलेलं आहे किंवा 10वीला स्टेट बोर्ड सायन्समध्ये हे टॉपिक होते. ठीक आहे. नंतर ऑप्टिक्सचं झालं. नंतर बघा मेजरमेंट टॉपिक, याच्यावरती पण सोपा क्वेश्चन आला होता 2022ला. ठीक आहे. मॅग्नेटिझम एकदम सोपा थेरॉटिकल क्वेश्चन होता. त्याचा सोर्स कोणत्याच रेफरन्स बुकमध्ये किंवा कोणत्याच मटेरियलमध्ये सापडत नाही, तो डायरेक्ट 10th NCERTच्या सायन्सच्या बुकमध्ये सापडतो. ठीक आहे. जसं जसं विश्लेषण घेऊ तसं डायरेक्ट स्क्रीनशॉट मी शेअर करेन. याच्यामध्ये बघा एक्स्ट्रा काय बघा, 2023ला अल्फा बीटा आणि गॅमा पार्टिकलवरती क्वेश्चन आला होता. म्हणजेच हा टॉपिक करणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशन हा टॉपिक बघा जो 2023ला आणि 2019ला रिपीट झालेला आहे. 2023-2019ला तो रिपीट झालेला आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो जो फिजिक्सचा पार्ट आहे त्याच्यामध्ये मोजके चॅप्टर करणं गरजेचं आहे. एक म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा करंट इलेक्ट्रिसिटी. दुसरा पार्ट येतो ऑप्टिक्स, त्याच्यामध्ये ऑप्टिकल फायबर, इंटरनल रिफ्लेक्शन, लेन्स, मिरर इत्यादी टॉपिक. नंतरचा टॉपिक येतो ग्रॅव्हिटेशन. नंतरचा चॅप्टर येतो न्यूक्लिअर फिजिक्स.
याच्यानंतर मॅग्नेटिझम एक क्वेश्चन आला तर येतो, तो काय म्हणजे रिपिटेटिव्ह नाही आहे खरं. मॅग्नेटिझम न्यूक्लिअर फिजिक्समध्ये अल्फा पार्टिकल, बीटा पार्टिकल, गॅमा पार्टिकल आणि अजून एक येतो स्पेक्ट्रम, म्हणजे UV रेज, व्हिजिबल रेज आणि इन्फ्रारेड रेज याच्याबद्दल पण इन्फॉर्मेशन पाहिजे. ठीक आहे. नंतर ऑप्टिक्स झाला आणि अजून एक टॉपिक येतो इम्पॉर्टंट आहे, लाईट नावाचा टॉपिक. ॲटलिस्ट एवढा पार्ट परफेक्ट करणं गरजेचं आहे. आणि एक आला होता कॉन्स्टंट, किंवा आपण असं म्हणू इन शॉर्ट लॉजवरती क्वेश्चन होता. जवळजवळ 15 ते 20 लॉज आहेत टोटल पूर्ण फिजिक्समध्ये. ते वन शॉटमध्ये एक 15-20 मिनटात घ्यायचे, त्याचे फक्त फॉर्म्युले पाहून जायचं, विशेष काय करायचं नाही. ठीक आहे. आता थांबूयात आपण एक 10 मिनटात. इन शॉर्ट 2019 ते 2023 या 4 वर्षामध्ये जे फिजिक्सचे जे क्वेश्चन्स होते फिजिक्स, त्यातले इम्पॉर्टंट कन्सेप्ट कोणत्या कोणत्या याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो किंवा आलेले आहेत या 4 वर्षात किंवा या 5 वर्षात जे रिपीट झालेले आहेत ते फक्त आपण शेअर केलेले आहे. ठीक आहे. थँक्यू.